उद्धव पाटीलांचं काय म्हणणं आहे बघा. साहेब राज्याची जबाबदारी आहे, राज्यात फिरताय, परंतु जुन्नर मध्ये तुम्ही फारच वेळ काढलेला दिसतोय. तर जुन्नर फार महत्त्वाची गोष्ट आहे. जुन्नर विधानसभा मतदारसंघाकडं नक्कीच बारकाईने लक्ष असणं गरजेचं आहे, कारण राज्याची जबाबदारी ही आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडत असतानाच मी कायम असं म्हणतो की ज्याचा बालेकिल्ला मजबूत त्याचा किल्ला मजबूत, आणि किल्ला मजबूत असेल तर मुलकगिरीसाठी फिरता येतं. आणि त्यामुळे जुन्नरसाठी वेगळा विशेष वेळ काढलेला आहे. अनेक जणांशी गाठीभेटी सुरू आहेत, गाठीभेटी होत आहेत, आणि यातल्या काही गाठीभेटींचा रिझल्ट तुम्हाला 4 तारखेला सुद्धा दिसेल. महाविकास आघाडीमध्ये तुमच्यामध्ये फूट पडलेली आहे, माऊली खंडागळीत वेगळी चूल मांडायची तयारी. तर मला वाटत नाही, कारण एक व्यापक हित पाहणं फार गरजेचं असतं. पण अशा पद्धतीनं कोणत्याही कार्यकर्त्यांनी जर वेगळी चूल मांडली तर ज्यांनी पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांना धोका दिला, त्या धोका देणाऱ्यांचं भलं होणार आहे याची जाणीव माऊली खंडागळे इतक्या जबाबदार नेतृत्वाला 100% असणार आहे, याची मला खात्री आहे. अतुल बेनके म्हणतात 3,300 कोटी मी आणले त्याच्याजवळ आमदार होणार. मी आत्ता महाराष्ट्रात जेव्हा फिरत होतो, तर महाराष्ट्रात फिरत असताना अशी कोणी मी बलगना केली की लोक आजकाल लाभार्थी गँगचे आणि मलिदा गँगचा मलिदा हा काही ठिकाणी 10%, काही ठिकाणी 20% असा कॅल्क्युलेट करायचे. त्यामुळे असा जर कोणी दावा करत असतील तर तुम्ही किती म्हणालात? 3,300 कोटी. म्हणजे कॅल्क्युलेटरनी लगेच 330 असा लोकांनी दावा केला असेल, तर मग अशा जोरावर होत असतील तर मला वाटतं या लाभार्थी आणि मलिदालाच लोक कंटाळलेत. कारण किती निधी आणला यापेक्षा निष्ठा कायम ठेवली का? ज्या पवारसाहेबांनी या तालुक्यासाठी एवढं काही केलं, तर पवारसाहेबांच्या पाठीशी आदरणीय तालुका आहे. पण शरद पवारांची लाट आता कमी झालेली आहे अशी चर्चा आहे. काय तुम्ही कसं पाहता? म्हणजे अशी चर्चा जर कोणी करत असेल तर मी त्यांना खरोखर कोपरापासून नमस्कार करेन. आणि मी महाराष्ट्रभर फिरून आलो, जवळपास 7,500 किलोमीटर फिरलो, 67 मतदारसंघातून जाऊन आलो, आणि आदरणीय पवारसाहेबांची लाट कमी नाही, परत दुपटीने तुम्हाला येताना दिसतील. तर शेरकरांचं तिकीट हे लेट जाहीर झालं, प्रचार बी अजून सुरू झालेला नाहीये, कसं पाहता? ते 3 पक्ष म्हटल्यानंतर या सगळ्या जागा वाटपामध्ये थोडासा विलंब होणं हे स्वाभाविक होतं. परंतु महायुतीमध्ये ज्या पद्धतीनं अजितदादांचा राष्ट्रवादी असेल किंवा शिंदे गटाची शिवसेना असेल, यांना ज्या पद्धतीची वागणूक महायुतीत दिसते, त्या तुलनेनं महाविकास आघाडीमध्ये सन्मानजनक जागा वाटतात. म्हणजे एकीकडे जवळपास 150 जागा भारतीय जनता पक्ष लढत असताना अवघ्या 40-50 जागांवर कुठेतरी दादांची बोळवण केलेली आहे. आणि त्यामुळे सत्तेत आल्यानंतर सत्तेचा वाटा काय असणार, अजितदादांच्या पक्षाकडून लढणाऱ्या अनेक उमेदवारांच्या समोरच हे प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे की आत्ताच भारतीय जनता पक्षानं अजितदादांच्या गटाला बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे जवळपास. तर मग उद्या सत्ता जर आली, जरी जी येणार तर नाहीच आहे, तर त्यानंतर काय वागणूक असेल हा प्रश्न अजितदादांच्या अनेक उमेदवारांच्या मनात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत अत्यंत सन्मानजनक जागा वाटप झालेलं आहे, आणि त्याला विलंब झाला, पण उरलेल्या दिवसांमध्ये नक्कीच ही जागा कव्हर होईल. निष्ठावान राष्ट्रवादीतले मूळ होते, त्यांना डावलून शेतकऱ्यांना तिकीट दिलं, कुजबूज आहे. नाही, कुजबूज करणारे प्रत्येकजण करू शकतो, पण महत्त्वाचं म्हणजे ही सगळी जी मातबर मंडळी आहेत, अंकुशे टांबले असतील, शरदराव लेंडे असतील, मोहितभाऊ ढमाले असतील, तुषारभाऊ थोरात असतील, या सगळ्यांनी लोकसभेला फार जीव तोडून काम केलं. आणि आत्ताही माझ्यापेक्षा किंवा व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेपेक्षा आदरणीय पवारसाहेबांच्या आदेशाचं पालन करणं आणि महाराष्ट्राचं हित पाहणं ही सामंजस्याची भूमिका या प्रत्येक मान्यवरांनी घेतली. त्यासाठी मी त्यांचं मनापासून ऋणी आहे. कारण मी माझ्यासाठी यापेक्षा महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्र धर्मासाठी जास्त महत्त्वाचं आहे. माऊली खंडागळीची तुमची काय भेट झाली का? माझी अजून भेट झाली नाही, माझी प्राथमिक चर्चा झालेली आहे, पण लवकरच आमची भेट होईल. आता आंबेगाव असं किंवा जुन्नर असं, जुन्नरमध्ये सुद्धा 3 शरद सोनवणे निवडणूक लढवत आहेत. तर मला असं वाटतं की या पद्धतीनं निवडणूक करण्याचे काही प्रकार हे अनेक जण करतायत. म्हणजे काही ठिकाणी चेहऱ्याचं साधर्म्य असणारे उमेदवार तरी द्यायचे. तुम्ही जर सगळ्या हे बघितले तर एका ठिकाणी चेहऱ्याचं साधर्म्य असणारा एक उमेदवार आहे, काही ठिकाणी सेम नाव असणारे उमेदवार द्यायचे. मला असं वाटतं महायुतीतल्या घटक पक्षांना फेअर इलेक्शन याच्यावरचा त्यांचा विश्वासच उडाला आहे बहुतेक, आणि त्यामुळे कुठे ना कुठे रडीचा डाव खेळण्याचा प्रयत्न होतोय. आंबेगावात तर 35 वर्ष सातत्याने निवडून गेल्यानंतर जर असा रडीचा डाव खेळण्याचा सल्ला हा त्यांच्या पक्षाची जी सल्लागार कंपनी ती देत असेल, तर त्या कंपनीला खरं तर कोपरापासून दंड घातले पाहिजे. शरद सोनवणे अपक्ष लढत आहे, तिकडे आदिवासी याच्यामधून देवराम लांडे, त्यांच्यामुळे आपल्या उमेदवाराला काय फटका बसला?
जनता फार सुज्ञ आणि जनता हे जाणते की अशा पद्धतीनं जर या गोष्टी घडल्या तर महायुतीनं महाराष्ट्राच्या हिताचं जे काही नुकसान केलेलं आहे, जे रोजगार घालवलेले आहेत, शेतमालाच्या हमी भावाच्या बाबतीत जी भूमिका घेतली आहे, शेतकऱ्यांच्या बाबतीत जी भूमिका घेतली आहे, आणि त्यामुळे यावेळी अपक्षांना मतदान देण्याचा महाराष्ट्राचा मूड नाही. मी फार जबाबदारीनं हे विधान करतोय. यावेळी अपक्षांना मतदान करावं असा महाराष्ट्राचा मूड नाही. कारण गेले 2-2.5 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणानं ज्या परिस्थिती पाहिलेल्या आहे, म्हणजे अगदी 50 खोके एकदम ओके म्हणत पक्षच फोडले जात असतील, तर मग ज्या अपक्षांना जर मतदान केलं तर त्यांचा काय, हा एक प्रश्न महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फिरताना जाणवत होता. महाराष्ट्राचा मूड हा अपक्षांना मतदान करण्याचा नाही, आणि त्यामुळे काही अपक्ष उमेदवार नक्कीच जुन्नर विधानसभेला रिंगणात आहेत, पण त्याचा फारसा परिणाम हा मला वाटत नाही महाविकास आघाडीच्या उमेदवारावर होईल. आंबेगाव तालुका सोडला तर जुन्नर, खेड, पिंपरी चिंचवड त्या भागात सुद्धा महाविकास आघाडीचे लोकच वारंवार तुम्हाला टार्गेट करतात. तिकीट एक शब्द दिला, डावललं, नक्की वस्तुस्थिती काय? त्या वस्तुस्थिती ही असते की प्रत्येकाला महत्वाकांक्षा असणं स्वाभाविक आहे, आणि प्रत्येक पक्षानं जीवापाड काम केलं होतं का लोकसभेला? हो, प्रत्येकाने काम केलं होतं. परंतु 3 पक्षांमध्ये जेव्हा जागा वाटपेचा फॉर्म्युला ठरला, हा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरत असताना जी सीट ज्या पक्षाकडे आहे त्यांना ती सीट जाणार असा एक फॉर्म्युला ठरला. परंतु खेड, आळंदी म्हणजे संपूर्ण पुणे ग्रामीणमध्ये शिवसेनेच्या युनिटने खूप प्रामाणिकपणे काम केलं होतं, आणि त्यामुळे मी सुद्धा या गोष्टीला होकार दिला की हो, एक जागा कुठली तरी आपल्याला विद्यमान जरी जागा ही खेड म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडे असेल तरी सुद्धा शिवसेनेला ज्यांनी काम केलंय त्यांच्यासाठी एखादी एक जागा आपण सोडू शकतो. त्यात ती कुठली जागा, हे सगळे वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्या. मुळात 5 जागा या राष्ट्रवादीकडे होत्या शिरूर लोकसभा मतदारसंघात. पहिल्या खरं तर चर्चेनुसार जो फॉर्म्युला लागला त्या फॉर्म्युलानुसार त्या 5ही जागा राष्ट्रवादी लढणं हे स्वाभाविक होतं. त्यामुळे यामध्ये कोणी शब्द दिला, कोणी चर्चा केली, याविषयी कुठलंही दुमत नाही, कारण हा फॉर्म्युला वरून ठरलेला आहे. वरिष्ठ नेत्याने फॉर्म्युला ठरवलेला आहे. तुम्ही साधी उदाहरण बघा, मी तुम्हाला उदाहरण म्हणजे पाटणमध्ये आमचे सत्यजित पाटणकर सातत्याने 5 वर्ष काम करतात. पण हा फॉर्म्युला लागल्यानंतर शिवसेनेकडे ती जागा गेली. तुम्ही इथे काहीच करू शकत नाही. मग त्या काही ठिकाणच्या जागा एक्सचेंजमध्ये करता येऊ शकतात का? म्हणजे जसं भूम परंड्यासारखी जागा आहे जी अजूनही चर्चा सुरू आहे. सो या ज्या गोष्टी आहेत त्या राज्य पातळीवरच्या काही फॉर्म्युले ठरतात, त्यानुसार त्या गोष्टी ठरतात. टार्गेट तुम्हीच काम नाही, कसं आहे, यामध्ये त्यांनी माझ्यासाठी काम केले लोकसभेला, त्यामुळे ते हक्काने हक्काने कुटुंबातला सदस्य म्हणून ते हक्काने माझ्याकडेच बोलणार ना. तुमच्या मागे की शिवसेना त्यांनी कसला बॅनर लावला, काय काय सांगा? निर्धार मेळावा केला होता, परंतु नाही तिकीट आलं. शेवटी महाविकास आघाडीचा धर्म पाळावा लागला, आणि महाविकास आघाडीचा धर्म पाळून आम्हाला सत्यशील दादांचंच काम करावं लागेल, कारण हा धर्म पाळलाच पाहिजे. बॅनर का लावला मग? बॅनर आता साहेब म्हटल्याप्रमाणे कुठंतरी एक्सचेंज होईन आम्हाला भूमिका अपेक्षा वाटत होती, परंतु तसं घडलं नाही. आणि भावना असते, हा, भावना कार्यकर्त्यांची भावना असते, आणि त्या भावनेमध्ये काही गैर नाही. कुटुंब म्हणून जेव्हा तुम्ही एकत्र जाता, तेव्हा कुटुंब म्हणून एकत्र जात असताना ही भावना व्यक्त केली तर त्याचा तुम्हाला राग किती, रोष किती, की आपले म्हणून सांभाळून घेणं महत्वाचं आहे. तुमच्या मनाचं मोठेपण आहे, पण तुम्हाला काय वाटतं ते योग्य होतं काय? नाही, एक बाल रडतं जोपर्यंत आई पाहिजेत नाही तो रडतं, म्हणून पाहिजे अपेक्षा होती आमच्या सर्वांची की बा कुठंतरी रडलं तर अजून वेळ आहे, मिळेल, या भूमिकेतून आम्ही होतो. वाजलंय का तुम्हाला? त्यावेळेस आम्ही दादांना मुंबई सारख्या ठिकाणी गेलो, भेटलो, आणि दादांनी पण, अमोलदादांनी प्रश्न मांडला, ते पण आग्रही होते की मशालीला तिकीट मिळावे. पण वरून निर्णय झाल्यानंतर त्यांनी सांगितलं आता हे निर्णय वरून झालेले आहेत, माझे नाही आहेत, मी तुमच्यासाठी पण आग्रही आहेत, तुम्ही माझ्यासाठी भरपूर काम केलंय, मी तुमच्यासाठी आग्रही आहे, परंतु वरून जो निर्णय झाला तो आपल्याला मान्य करावा लागेल. यानुसार आम्ही सर्व महाविकास आघाडीचा धर्म पाळून आज सत्यशील दादा शेरकरवर सर्व शिवसैनिक सहभागी आहोत. साहेब, ही निवडणूक तुमच्यासाठी सत्यशील शेरकरांपेक्षा जास्त महत्वाची आहे. तुम्ही राज्याचे नेते झालेले आहेत. उद्या मग तुम्ही आता शेरकरांसाठी किती दिवस दिलेला आहे या मतदारसंघासाठी, आणि प्रचाराची नक्की रणनीती कशी असेल? 100% आता तुम्हाला येत्या काळात काही गोष्टी दिसतीलच. म्हणजे ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीला अनेकांनी अनेक मनातल्या मनात मांडे खाऊन सुद्धा तब्बल 51,000ची लीड ही जुन्नर विधानसभा मतदारसंघानं त्यावेळी दिली होती, आणि त्याच पद्धतीने जुन्नर तालुका हा आदरणीय पवार साहेबांच्या विचारावर विश्वास ठेवणारा तालुका आहे. आणि ही संपूर्ण रणनीती, ही संपूर्ण टीम मी व्यक्तिगतरित्या जास्तीत जास्त वेळ हा जुन्नर तालुक्यात आहे याची आपल्यालाही खात्री पटली असेल, कारण तुमच्या पहिल्याच प्रश्नात
याचं उत्तर होतं. आणि तुम्ही गेले काही दिवस सातत्यानं बघत असाल तर मी सातत्यानं जुन्नर तालुक्यात आहे आणि अनेक गोष्टी या पुढच्या काळात उलगडतील. थँक्यू सर Thank you. प्रतिक्रिया दिल्याबद्दल. दादांचा विजय झाला पाहिजे.